आपलं राज्य आणखी विस्तार करायचा होता, तसाच विस्तार इंग्रजांना बी करायचा होता। म्हणून इंग्रज या देशावर येऊन आक्रमण करण्याच्या तयारीत होते। पुण्यावर आक्रमण करणार अशी माहिती स्वाभिमानी 500 शूरवीरांचे सैनिक सिद्धनाथ महाराजांना माहित पडली। सिद्धनाथ महाराज पुण्याला पेशव्यांना भेटायला गेले। त्या बाजीराव पेशव्यांना सांगितले की बाजीराव पेशवा महाराज, इंग्रज आपल्या पुण्यावर आक्रमण करतात अशी आम्ही माहिती काढली। तुम्ही फक्त आम्हाला हुकूम द्या, आम्हाला सांगा, आम्ही पेशव्यांच्या समर्थनात इंग्रजांविरुद्ध लढू व आम्ही तुम्हाला विजय मिळवून देऊ। पेशवा बाजीराव अत्यंत मुगरीनं त्या स्वाभिमानी सिद्धनाथ महाराजांसोबत बोलला की आम्ही युद्ध लढण्यासाठी समर्थ आहोत, तुमच्यासारख्या महारांची आम्हाला आवश्यकता नाही। आम्ही कोणालाही या देशात या जगात टक्कर देऊ शकतो, आमच्याजवळ तेवढी शक्ती आहे। सिद्धनाथ महाराज पेशव्याला म्हणाले की पेशवा महाराज, फक्त आम्हाला काही न देता आमच्यावर जो मनुस्मृतीप्रमाणे जे वागणूक आज तुमच्या पेशवे काळात आली, ते पेशव्याच्या काळातली तुमची वागणूक, तुमच्या मनुस्मृतीप्रमाणे जे आम्हाला तुम्ही हीन दर्जाची वागणूक दिली, ते वागणूक फक्त तुम्ही काढून टाका। आम्ही तुम्हाला शरण येऊ, आम्ही तुमच्या पेशव्यांच्या सोबत राहू। तू पेशवा आणि आपण महार मिळून या परक्या लोकांना आपण हकालून लावू। हा देश आपला देश आहे, आपण या देशातले नागरिक आहोत, परंतु हे या देशातले मूळ रहिवासी नाहीत, तर हे आर्य खायबर खिंडीतून आलेले आर्य आहेत। यांनी या देशावर आक्रमण केलं आणि या देशावर आज राज्य केलं। तेच राज्य पेशव्यांच्या काळात अत्यंत आपल्या महार समाजावर होतं। महार समाजाला गळ्यात मळकं आणि कमरीला झाडू अशा पद्धतीची हीन वागणूक होती की चाल्याची सुद्धा परवानगी नव्हती। म्हणून या जुलमाच्या कंटाळाला, जुलूम सहन करायच्या कंटाळाला, जे आज आमच्यावर जुलूम होत आहे याला कंटाळून त्या स्वाभिमानी 500 शूरवीर सैनिकांचे मेन नेतृत्व सांभाळणारे सिद्धनाथ महाराज हे जाऊन इंग्रजांना भेटले आणि कॅप्टन स्टॉटननी या 500 शूरवीर सैनिकांचं स्वागत केलं की आज हे 500 शूरवीर सैनिक आम्हाला येऊन मिळाले, नक्कीच आम्ही या देशावर आज आम्ही राज्य करणार आणि आमचा युनानी झेंडा नक्कीच या प्रत्येक देशात आम्ही स्थापन करणार हे इंग्रजांना वाटलं। आणि त्या 500 शूरवीरांनी कॅप्टन स्टॉटनच्या भेटीला गेल्यानंतर कॅप्टन स्टॉटननी त्यांचं स्वागत केलं आणि संपूर्ण माहिती कॅप्टन स्टॉटननी आपल्या 500 महार सैनिकांना दिली। 500 महार सैनिकांनी कॅप्टन स्टॉटनला सांगितलं की आपण पुण्यावर आक्रमण केलं पाहिजे, तर कशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण नेतृत्व 500 शूरवीरांनी कॅप्टन स्टॉटनला सांगितलं की आपला जो भीमा गोरेगावचा आज जो भाग आहे त्या भागात आपण आज पेशव्यांना आपण घेरलं पाहिजे आणि हे युद्ध त्याच ठिकाणी झालं पाहिजे। अशा पद्धतीचं कॅप्टन स्टॉटनला या सिद्धनाथ महाराजांनी संपूर्ण जे सैन्याचं जे आक्रमण करायचं जे चालना होती ते चालना सांगितली आणि कॅप्टन स्टॉटननी सिद्धनाथ महाराजांचा संपूर्ण जे योजना होती ते योजना मान्य केली आणि युद्धाला घोषणा केली। तिकडून पेशव्यांच्या समर्थनात बापू गोखले नावाचा पेशव्यांचा अधिकारी होता, तो त्या बापू गोखले त्याचं ते 28,000 सैन्य घेऊन
500 महार बटालियन आणि इंग्रजांवर आक्रमण करायच्या तयारीत होते, ते सकाळीच त्यांचं 28,000 सैन्य घेऊन आक्रमण करायच्या तयारीत निघाले. त्यांचं सैन्य 28,000 आणि इकडून 500 महार सैनिक आणि 300 इंग्रजांचे सैनिक, एवढं फक्त सैन्य 800 सैन्य होतं. त्या 800 सैन्याच्या विरुद्ध 28,000 पेशवे होते. 500 महार आणि 300 हे इंग्रज होते. अशा 800 त्या सैन्याच्या विरुद्ध हे संघर्ष चालू झाला आणि सकाळी 31 डिसेंबरला सकाळी 10 वाजता ही युद्ध चालू झालं. 31 डिसेंबरचं युद्ध हे 1 जानेवारी 1818ला संपलं आणि संपूर्ण पेशवाई नष्ट केली. त्यात महार बटालियनचा विजय झाला. आपल्या महार शूरवीरांनी 500 शूरवीरांनी 28,000 पेशवाई संपून टाकले, पेशवाई नष्ट केली, इंग्रजांना विजय मिळवून दिला. आणि या इंग्रजांना विजय मिळवून देण्यात सगळ्यात मोठं योगदान आपल्या 500 शूरवीरांचं आहे. त्या 500 शूरवीरांनी फक्त या मुजगिर बाजीरावच्या विरुद्ध हे जाऊन मिळाले. बाजीरावनी त्यावेळेस जर 500 महार सैनिकांना सोबत घेतले असते तर आज या देशात इंग्रज कदापही घुसले नसते. परंतु या पेशव्या बाजीरावच्या मुळे या देशात इंग्रज आले आणि यांच्या मुजगिरीपणामुळे आमच्या स्वाभिमानी सिद्धनाथ महाराजाला जाऊन इंग्रजांना कॅप्टन स्टॉटनला भेटण्याची परिस्थिती निर्माण झाली. ते परिस्थिती फक्त यांच्यामुळे निर्माण झाली. ते कोण्याही जाती धर्माची किंवा कोण्या धर्माची किंवा जातीची ते लढाई नव्हती, तर ते एकामेकाच्या विरुद्ध, एकामेकावर आक्रमण, एकामेकाचा विस्तार वाढला पाहिजे याची ते लढाई होती. आज काही जातीवादी लोक तो स्तंभ पाळण्याची भाषा करतात. अरे नीट इतिहास लक्षात घ्या. तो स्तंभ इंग्रजांनी त्या 500 महार शूरवीरांच्या जे वीरमरण झाले त्यांच्या समर्थनात 1822ला तो स्तंभ 1 जानेवारीला गाळला आणि त्या दिवशी त्या 500 सैनिकाला 1 जानेवारी 1822ला मानववंदना दिली आणि तिथून सुरुवात झाली महार बटालियनची. त्या महार बटालियननी संपूर्ण स्तंभाला मानववंदना दिली आणि पेशवाई संपून टाकली. 1818 भीमा नदीत संपूर्ण पेशवाई गाळून टाकली. एकही पेशवा त्यावेळेस महार सैनिकांनी सोडला नव्हता. एवढी मोठी ते लढाई होती. भीमा नदीचं पाणी संपूर्ण लाल झालेलं होतं. 28,000 पेशवे महार सैनिकांनी मारून टाकले होते. एवढी भयानक ते लढाई होती. ते जाती धर्माची लढाई नव्हती, तर ते फक्त एक आमच्यावर जुलूम होते, आमच्यावर अन्याय होते, त्या अन्यायाच्या विरोधात ते लढाई होती. 1 जानेवारी 1927ला पहिल्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमा गोरेगावला गेले आणि त्या भीमा गोरेगावच्या स्तंभाला बाबासाहेबांनी मानववंदना दिली. त्या मानववंदना देत असताना बाबासाहेबांनी सर्व महार समाजांना सांगितलं की हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे, आपल्या पूर्वजांचा हा इतिहास आहे, हा आपण जपून ठेवला पाहिजे, आपण जतन केला पाहिजे. हा इतिहास इंग्रजांनी आजही 1822ला स्तंभ गाडलेला आजही तो तसाच उभा आहे टटमानाने, तो तसाच राहायला पाहिजे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं भाषण झालं. आणि त्यावेळेस पासून बाबासाहेब दरवर्षी भीमा गोरेगावला 1 जानेवारीला दरवर्षी जात होते. संपूर्ण बाबासाहेबांची टीम आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन, बाबासाहेबांच्या जेवढ्या संस्था होत्या त्या संस्थेचे कार्यकर्ते 1 जानेवारीला मानववंदना देण्यासाठी जातच होते. हा स्तंभ 1822ला स्थापन केलेला स्तंभ